नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात पुन्हा एकदा हवामानाचा लहरी स्वभाव दिसतोय। वादळी वाऱ्याचा इशारा, जोरदार पावसाची शक्यता आणि हवामान खात्याचा येलो अलर्ट। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का हे तुम्हाला कळणार आहे आणि त्यासोबतच शेतीसाठी काय काळजी घ्यावी हे देखील समजणार आहे। शेतकरी बांधवांनो, राज्यात सध्या पूर्व मोसमी पावसाने हजेरी लावली आहे। हवामान खात्याने जाहीर केलेल्या माहितीनुसार या पावसासोबतच वादळी वारे, विजा आणि काही ठिकाणी गारांचा पाऊस देखील शक्यता आहे। येलो अलर्ट म्हणजे काय? हा एक प्रकारचा सावधानतेचा इशारा आहे। हवामानात लवकरच बदल होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे। शेती, वाहतूक, जनावरं आणि घरगुती कामांमध्ये देखील विशेष खबरदारी घ्यावी। या जिल्ह्यांना हवामान खात्याने अलर्ट जाहीर केला आहे। त्यामध्ये मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागामध्ये वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। हवामान खात्याचं म्हणणं आहे की हे अवकाळी हवामान पुढील 3 ते 4 दिवस राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे सोमवार ते गुरुवारपर्यंत हवामानात अचानक बदल होऊ शकतो। या कालावधीत आकाश ढगाळ राहील, त्याचप्रमाणे काही भागांमध्ये विजा व गडगडाट होईल। वाऱ्याचा वेग 30 ते 40 किमी प्रति तासापर्यंत जाऊ शकतो। अचानक पावसाची शक्यता असल्यामुळे कामं बंद ठेवावी लागतील। शेतकरी मित्रांनो, आपण हवामानावर अवलंबून असतो, यामुळे या काळात काही गोष्टी लक्षात ठेवायच्या हव्यात। पीक झाकण्यासाठी प्लास्टिक शीट वापरा, फवारणीचे कामं पुढे ढकला, जनावरांना सुरक्षित शेडमध्ये ठेवा, विजांचा वेळेवर उघड्यावर काम करू नका, काढणीस तयार पीक लवकरात लवकर गोळा करा। गाराचा इशारा मिळाल्यास आंबा, द्राक्षासारख्या फळ पिकांची झाडं झाकून ठेवा। तर मित्रांनो, या हवामान बदलाचा तुमच्या शेतावर, पिकावर आणि दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ शकतो। सावध राहणं, खबरदारी बाळगणं आणि योग्य नियोजन करणं हेच सध्या गरजेचं। तुमच्या गावात पाऊस झाला का? कमेंटमध्ये गावाचं नाव आणि तिथलं हवामान नक्की सांगा। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आम्ही अशाच अपडेट, हवामान, शेतकी सल्ला आणि सरकारी योजना वेळेवर पोहोचवतो। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना देखील सांगा। आपल्या शेतीच्या सुरक्षिततेसाठी वेळेतच माहिती घ्या। धन्यवाद। सुरक्षित रहा।